लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असं बघणार आहोत की आता वॉचमनची बायको सविता पोलिसांकडे गेलेली असते. तिने सांगितलेलं आहे की माझा धनी जयंत कानेटकरच्या घरी वॉचमन म्हणून काम करत होता, तो काल रातच्यापासून घरीच आला नाही. त्यानंतर पोलिसांना घेऊन सविता जयंतच्या घरी पोचलेली असते. दार उघडतो जयंत आणि पाहतो तर काय, पोलीस आणि सविता दारासमोर हजर असतात. त्यानंतर पोलीस म्हणतात की आम्हाला इथले CCTV फुटेज चेक करावे लागतील. बाहेर तो वॉचमन म्हणून होता, मग त्याच्यासोबत रात्रीत काय घडलं हे आपल्याला CCTVमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. त्यानंतर पोलीस पुढे म्हणतात की आम्हाला तुमच्या घरातले सुद्धा CCTV फुटेज चेक करायला लागतील. आणि हे जेव्हा जान्हवी ऐकते तेव्हा जान्हवीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. पोलीस आणि सविता घरामध्ये निघून जातात, परंतु जान्हवी धक्क्यामध्येच असते, कारण की तिला आता माहीत झालेलं असतं की जयंतने स्वतःच्याच घरामध्ये सुद्धा CCTV लावून ठेवलेले असतात. हे खूप दिवसांचं सत्य आता जान्हवी समोर आलेलं आहे आणि जान्हवीला त्याचा प्रचंड मानसिक धक्का बसलेला असतो. जयंत जान्हवीला हात लावतो आणि म्हणतो की जानू, मी तुला या बाबतीत सगळं खरं खरं सांगणारच होतो. त्यानंतर जान्हवी म्हणते की जयंत, माझ्या अंगाला तू हातसुद्धा लावू नकोस, तू खूप खोटारडा आहेस, मला तुझ्याशी एक अक्षरही बोलायचं नाही आहे. असं म्हणून जान्हवी रागारागाने घरात निघून जाते. काय आता जान्हवी कोणता खतरनाक निर्णय घेणार जयंतच्या बाबतीत, कारण की जयंतचे क्रूर कामं आता हळूहळू जान्हवीच्या समोर येऊ लागलेले आहेत. आणि त्यातलंच एक म्हणजे CCTV घरामध्ये लावणं हे जान्हवीला कळालेलं आहे.